नमस्कार, मी विशाखा जोशी. रंगग्रंथ कलासक्त न्यास चाळीसगाव यांच्या यूट्यूब चॅनलसाठी मी हे अभिवाचन करत आहे. आत्महत्या हाच आपल्या दुःखावरील उपाय असू शकतो का? ह्या प्रश्नाचं उत्तर लेखिका कविता नेमाडे यांनी या कथेत दिलेलं आहे. नोकरीत बॉसची दादागिरी, बसमध्ये होणारे नकोसे स्पर्श, घरी आल्यावर पतीची शिरजोरी, मुलांच्या सततच्या वेगवेगळ्या मागण्या, सासू सासरे यांचे आजार, लांबुळके चेहरे, रोज एकच एक ठराविक रुटीन, तेच ते कंटाळवाणं जीवन, या सर्वांचा मला फारच वीट आला होता. पाडगावकरांच्या या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या ओळीला पार जीवनातून हद्दपार करून टाकावं आणि असं नीरस आयुष्य कंठण्यापेक्षा मेलेलं बरं, असा जीवाचा त्रागा करून आणि भंगलेल्या स्वप्नांची रांगोळी झालेली पाहून एकदा मी जीव द्यायला गेले होते. मनाच्या भरकटलेल्या अगदी न्यूट्रल किंवा ब्लँक अवस्थेत वयाच्या 40शीतच जगण्याला कंटाळून मी आत्महत्या करण्याचा विचार पक्का केला. पण माझ्या हातून आत्महत्या घडलीच नाही. तरी अजूनही त्या प्रसंगाची आठवण झाली की माझा त्यावर विश्वास बसत नाही. मला शून्यावस्था प्राप्त होते. मग स्वतःशीच प्रश्न पडतो की मी खरं जीव द्यायला गेले होते का? ते तिथलं वातावरण, अमावस्येची रात्र, नदीचा पूल आणि त्या पुराच्या पाण्यानं कधी नव्हे ती जोराने खळाळून वाहणारी नदी, ती विचित्र स्त्री, या सगळ्याचं दडपण माझ्या मनावरून आजही जात नाही. आणि नकळत त्या प्रसंगाचं चित्र डोळ्यासमोर नाचू लागतं. जीव देण्यासाठी निवडलेली जागा म्हणजे संथ वाहणाऱ्या गोदावरीचं पात्र होतं. लहानपणापासूनच गोदावरीनं मला लळा लावला होता. मी माझं सुख दुःख गोदावरी तिरी जाऊन तिला सांगायची. तिच्या कुशीत मरण यावं, सीतेला जसं धरणी मातेनं सामावून घेतलं तसं गोदावरीनं मला सामावून घ्यावं अशी ओढ लागायची. म्हणून माझ्या दृष्टीनं जीव द्यायला हीच जागा योग्य होती. आषाढी अमावस्येचा काळोख पडला होता. रात्री 10ची वेळ होती. रस्ता अगदी निर्मनुष्य झाला असणार या अंदाजानं मी हातात टॉर्च घेऊन अगदी निश्चयपूर्वक त्या ठिकाणी पोहोचले. पुलाच्या मधोमध येऊन खाली आषाढाच्या पाण्यानं खळाळणाऱ्या भरगच्च नदीपात्राकडे पाहिलं. नकोसा झालेला माझा देह मला नदीपात्रात लोटून आयुष्य संपवायचं होतं. मी मनाचा हिय्या केला, डोळे मिटले. तोच अचानक एका स्त्रीच्या कोमल हाताची पकड माझ्या दंडावर बसली. मी मागं खेचली गेली, पण मला थांबायचं नव्हतं. एखाद्या स्त्रीची कसं वागायचं हे या ज्या समाजाला पतीला समजत नाही त्यांच्या जगात त्या स्त्रीची काय किंमत, आणि हे किंमत नसेला असं आयुष्य जगण्यापेक्षा मरण बरं, हाच विचार माझ्या मनात होता. मी किंचाळून म्हणाले, मला अडवू नका, मला मरायचंय, माझ्याजवळ जगण्यासारखं काहीही नाहीये. तर ती स्त्री शांत आवाजात म्हणाली, अगं बेटा, मी तुला थांबवत नाहीये, मी तर तुला ओळखतही नाही, मग तुला अडवून मला काय करायचंय? मी विचारलं, मग तू कोण आहेस, तुझं नाव काय? त्यावरती म्हणाली, माझं नाव जाणून तू काय करणार? मरणाऱ्या माणसानं तर सर्व प्रश्न आणि सर्व सुखदुःखाच्या पलीकडे जायचं असतं. जरा अवाक होऊन मी त्या स्त्रीला विचारलं, मग तू मला काय अडवतीयस? तर माझ्या मनगटावरून हात फिरवून ती म्हणाली, तू तर आता मरणारच आहेस ना, नदीपात्रातून वाहून जाशील, तुझं प्रेतही कुणाला सापडणार नाही, तुझं शरीर पाण्यात पडेल, सडेल, कुजेल, अंगावरच्या वस्तूंची लक्तरं होती, त्या खराब होती. तिच्याकडे पाहून रागाने म्हटलं, मग त्याच्याशी तुला काय देणं घेणं आहे? त्या क्षणी अगदी करुण नजरेनं माझ्या शरीरावरून नजर फिरवत ती स्त्री म्हणाली,
तुझ्या जवळचं हे घड्याळ मला देशील आणि ही तुझी साडी जी तू नेसली आहेस ती मला दे. यासाठी मी तुला अडवलं होतं. रिचा, माझी साडी माझं घड्याळ मी तुला का म्हणून द्यायचं? मी उद्वेगानं तिला विचारलं. तर ती म्हणाली, अगं ती मला नेसायची नाहीये. मला गरीबाला हे फाटके कपडेच ठीक. पण माझ्या घरात म्हातारी आहे ना माझी आई. तिच्या अंगाला आयुष्यभर नवं कापड लागलं नाहीये. या दिवाळीत तिला ही साडी नेसवेन. ती रुक्षपणे उत्तरली. आश्चर्यच आहे. वारे वा, मी इकडं जीव द्यायला निघाले आणि माझ्या आईच्या वयाची शोभणारी ही पया चक्क मला आत्महत्येपासून परावृत्त करायचं सोडून माझ्या वस्तू माझ्याकडे मागतीये. हे बघून मला तिची खूप चीड आली. मी म्हणाले, तू तुझ्या वाटेला जा. माझी एकही वस्तू मी तुला देणार नाही. इतक्या रात्री तू कशाला इकडे भटकतीयस? तर ती अजून कोरडेपणाने म्हणाली, मरायला जीव द्यायला इथे येणाऱ्या लोकांच्या वस्तू मागायला मी रोज रात्री इथं भटकते. तिचं उत्तर ऐकून मी उडालेच. तिला म्हणाले, लोक तुला अशा वस्तू देत असतील पण माझ्याकडून आता काहीही मिळणार नाही. हा, साडी काढून देऊ काय आणि मी काही नागड्यानं मरायचं? त्यावरती म्हणाली, जन्माला येताना तुझ्या अंगावर साडी होती का? मग मरताना त्याची आसक्ती कशाला ठेवायची? आणि हा समाज नेहमी स्त्रीचा अपमान अवहेलना करून तिला नागवण्याचा तर प्रयत्न करतो. अशिक्षित बाईला अशी काही जाण असल्याचं पाहून मी थक्कच झाले. उत्सुकतेनं तिला विचारलं, अगं पण मरणाऱ्याच्या वस्तू घेऊन तू काय करतेस? तर ती म्हणाली, या वस्तू घेऊन मी विकते, वापरते. एवढे 100-200 रुपये मिळतात. त्यात माझा आणि माझ्या म्हातारीचा दिवस मजेत जातो. मी आयुष्याची गोडी चाकतीये. हा सुंदर निसर्ग पाहते, शेतातल्या शुद्ध हवेत श्वास घेते, 10 फुटांच्या झोपडीत राहते, गोदावरीचं पाणी पिते, त्यात नाते धुते. हे काय कमी सुख आहे? पण तुला या सगळ्याशी काय करायचंय? चल, तुझी साडी दे, घड्याळ दे बरं. उगीच मरायला उशीर कशाला? रात्री 11 नंतर गिरणी कामगार या रस्त्याने जातात. ते येण्याआधी तू तुझं आणि माझं, मी माझं काम आटपून निघून जाऊया. तिच्या बोलण्यानं माझी उत्सुकता अजूनच चाळवली गेली. मी म्हणाले, तू तर एक अजबच स्त्री दिसतीयेस. पुढं मी काय बोलणार इतक्यात तीच मोठ्यानं उद्गारली, अगं कोण अजब, मी का तू? मी कडवटपणा पचवतीये, दुःखातही आनंद शोधतीये आणि उद्याच्या आशेवर आजचा दिवस गोड करून जगतीये. माझं जगणं तर मरायला येणाऱ्यांच्या दुसऱ्या वस्तूवर अवलंबून आहे. आणि तू ऑफिसची नोकरी, भरजरी साड्या, 3 खोल्यांचा फ्लॅट, दिवाळीचा बोनस, मुलाबाळांनी भरलेलं घर, जिवंत पती, या सर्वांना सोडून आत्महत्या करायला आलीयस. मला तर तू अजब स्त्री दिसतीयस. ती पोट तिडकीनं खंबीर आवाजात बोलत होती. तिचे शब्द ऐकून मी सुशिक्षित असूनही मला तिच्या पुढे उभी राहण्याची लाज वाटायला लागली. किती मोठं मन आहे या अशिक्षित बाईचं. मला तिच्याबद्दल कुतूहल वाटायला लागलं. मी तिला विचारलं, तुला घर, संसार, मुलंबाळ नाहीत का? तर ती हसून अर्धस्वरात म्हणाली, होती ना. 10 वर्षापूर्वी पुराच्या पाण्यात माझं बाळ वाहून गेलं. परत मूल होणार नाही हे समजल्यावर सासरच्यांनी मला टाकलं. भाऊ दारू पिऊन आजारानं कधीच गेले. आता म्हातारी आईसोबत एकटीच राहते. म्हातारी काटक आहे. जाऊ दे, अजून तुझ्याकडे काय आहे सांग मला आणि दे. माझ्याकडच्या वस्तूंचा क्षणभर प्रामाणिक अंदाज घेत मी म्हणाले, घरातल्या कुठल्याच वस्तूवर अजून माझा अधिकार नाहीये. पण माझ्याकडं ऑफिसला जायला एक मोठी पर्स आणि या पायातल्या चपल्या आहेत. अरे वा, मग तर माझी यावर्षीची दिवाळी खूपच चांगली जाईल. जणू काही ती पर्स आणि चपल्या तिच्याच आहेत अशा आविर्भावात बोलली. मी हसून विचारलं, तू काही पर्स घेऊन ऑफिसला जाणार की चप्पल घालून या पुलावर फिरणार? अगं मी अडाणी बाई, ऑफिसला कशी जाईन? पण त्या मोठ्या पर्समध्ये मेणबत्ती, अगरबत्ती, काडेपेट्या, साबण, जितकं सामान मावेल ते घेऊन विकायला येईल. रस्ता जाणाऱ्या उन्हात तुझ्या चपला मला सामान विकताना उपयोगी पडतील.
वस्तू विकल्यावर मिळणाऱ्या पैशात मी केळी विकत घेऊन रिकाम्या झालेल्या तुझ्या पर्समध्ये ठेवीन आणि घरी जाऊन म्हातारीला खाऊ घालीन. म्हातारी किती खुश होईल. असं बोलून ती बाई दिवा स्वप्नात हरवल्यासारखी स्वतःचीच खुश होऊन हसली. ज्या वस्तू मला क्षुल्लक क्षुद्र वाटत होत्या त्याचा असाही जास्तीचा किंवा सकारात्मक उपयोग होत असेल असा मी कधीच विचार केला नव्हता. आणि ही बाई तर आपल्याकडे जे नाही त्यापेक्षा जे आहे त्या प्रत्येक वस्तूचा चांगला वापर कसा करता येतो याचे धडे मला देत होती. म्हणाली, मरण्यापेक्षा तर गरिबीत का होईना जगण्याचा मार्ग उत्तम आहे. केव्हा तरी हास्याचा सुखाचा क्षण येतोच की. मला केव्हा ना केव्हा मरायचं तर आहेच, हे कोणाला चुकणार आहे का? पण क्षुल्लक गोष्टी न मिळाल्यानं माणसं खुशाल जीव देतात. आपल्या जवळ ज्या गोष्टी आहेत त्याचं त्यांना काही विशेष वाटत नाही. तिचे विचार मला पटायला लागले. त्या स्त्रीचा चेहरा पाहण्याची मला तीव्र इच्छा झाली. मी येताना जो टॉर्च सोबत आणला होता त्याचा प्रकाश जो तिच्या चेहऱ्यावर टाकला. तिच्या एका बंद डोळ्याकडे लक्ष जाताच मला अजून एक धक्का बसला. तुला एकच डोळा आहे वाटतं? मी आश्चर्यानं विचारलं. हो, जन्मल्यापासून मला एकच डोळा आहे, पण त्या वाचून माझं काही आडलं नाही. इतके वर्ष एका डोळ्यानं सगळी कामं झालीच की. मी तिच्याकडे पाहतच राहिले. स्त्री म्हणून जगताना होणाऱ्या यातना, अपमान, दुःख जणू फक्त मीच सहन करतेय आणि माझ्यासारखं दुःख कोणीच सहन केलं नाही अशा भ्रमात मी होते. मला जीवनात खूप मोठा त्रास आहे असं समजून मी आज जीव द्यायला आले होते. पण ह्या सगळ्यांकडं अगदी तुच्छतेनं बघणारी आणि त्या दुःखांना खूप छोटं समजून स्वतःच्या मनाचा मोठेपणा जपणारी एक तरी मला भेटली होती. ती पुन्हा बोलायला लागली. बाई, जगात जितक्या स्त्रिया आहेत त्यातल्या 8% स्त्रियांना मुलं बाळ नसतात किंवा त्यांची मुलं त्यांच्या डोळ्यासमोर मरतात. प्रत्येक 3 पैकी एका स्त्रीचा आयुष्यात एकदा तरी विनयभंग होतो. 5% स्त्रिया हुंडाबळी ठरतात. विधवा, घटस्फोटी, अविवाहित प्रौढ स्त्रिया, वेश्या अशा एकाकी जीवन जगणाऱ्या स्त्रियांची संख्या जगात 17% आहे. अंध, अपंग, मूकबधीर, मतिमंद स्त्रियांची संख्या 4% आहे. गरिबीनं गांजलेल्या आणि स्वतः दिवसाचे 12 तास मोलमजुरी केल्याशिवाय 2 वेळचं जेवणही न मिळू शकणाऱ्या स्त्रियांची संख्या 52% आहे. तरी या सर्वजणी जीवन जगून आनंदी होण्याचा प्रयत्न करतात ना. त्या जीव देत नाहीत. यापेक्षा तुझं दुःख खरोखर जास्त असेल तर तू आत्महत्या करच. तुझी हिंमत होत नसेल तर मी तुला या पुलावरून खाली ढकलून देते. एवढ्या अंतरात कुणाला कळणार आहे मी तुला ढकललं म्हणून? तिची ही आकडेवारी ऐकून मी उडालेच. ह्या आकडेवारीमध्ये मी कुठंच नव्हते. या सगळ्या आकडेवारीच्या बाहेर एक सुखी जीवन जगणाऱ्या स्त्रियांचा जो वर्ग असतो त्या वर्गाची मी एक प्रतिनिधी होते. कमी पगाराची का असेना पण चारित्र्य राखणारी सुरक्षित नोकरी, सामान्य बुद्धीची का असेना पण अव्यंग, निरोगी, प्रेमळ मुलं, आजारी असले तरी माझ्या गैरहजेरीत घराला घरपण देऊन मुलांना सांभाळणारे सासू सासरे, शेतावर राबणाऱ्या मजूर स्त्रियांच्या तुलनेत मला मिळणारा बसचा पास, निर्व्यसनी पती, या काय आयुष्याच्या कमी जमेच्या बाजू आहेत? अरे, याच तर माझ्या आयुष्याच्या उजळ बाजू आहेत. अगदी क्षुल्लक गोष्टींनी उद्विग्न होऊन मी इथपर्यंत आले. आत्महत्या करायला निघाले. जर मी आत्महत्या करायची तर या बाईनं सांगितलेल्या आकडेवारीतल्या स्त्रियांनी काय करायचं? माझ्या मनातली चलबिचल त्या स्त्रीला समजली असावी. माझे विचार तिच्या तोंडून निघू लागले. ती म्हणाली, आपण खूप दुःखी आहोत असा विचार करून प्रत्येकानं जर आत्महत्या करायचं ठरवलं ना तर माणसालाच काय, पशु, पक्षी, झाडं, वेली यांना सुद्धा आत्महत्या करायला लागेल. जगातल्या प्रत्येक दुःखी माणसानं जर उद्या आत्महत्या केली तर परवा जगाची लोकसंख्या फक्त 20-22 लाख असेल. तू त्यातलीच एक असशील तर उशीर कशाला करतेस? लवकर तुझ्या वस्तू दे आणि टाक नदीत उडी. ती तावातावानं बोलत होती. तिचं बोलणं मला फार विचित्र वाटलं. खरंच तुला मेलेल्या माणसाच्या वस्तू आपल्याला काहीच वाटत नाही? मीच प्रश्न केला.
तर ती पहिल्यापेक्षा मोठ्या आवाजात बोलू लागली, अगं बाई वस्तूच काय, तुझा डोळा काढून मला बसवता आला असता ना तर तोही तुझ्याकडे मी मागितला असता. आपल्या शरीराचे सर्व अवयव सुस्थितीत असणं ही श्रीमंती फक्त तुझ्याकडे आहे. ते नसण्याचं दुःख तुला समजणार नाही. त्यासाठी तुला माझ्यासारखं एका डोळ्यानं अंध व्हावं लागेल. तिच्या या बोलण्यानं माझ्या सुंदर अव्यंग शरीराकडं माझं प्रथमच लक्ष गेलं. इतक्या उशिरा आपल्या जमेची बाजू इतरांनी दाखवून द्यावी इतकं पण दुर्लक्ष का करतोय? हे 2 डोळे शाबूत आहेत म्हणून तर ऑफिसमध्ये संगणकासमोर बसून तासनतास मी काम करते. या सुंदर डोळ्यांवर फिदा होऊन कॉलेजच्या वयाची असताना मला प्रेमाची कितीतरी प्रपोजल्स आली. इतकं सुंदर शरीर मी पाण्यात बुडून नाचवणार होते. त्या स्त्रीनं आधीच सांगितल्याप्रमाणे माझं शरीर सडेल कुजेल ही कल्पनाही मला सहन होईना. मला माझ्या शरीराची ओढ वाटू लागली. त्या बाईनं पुन्हा बोलायला सुरुवात केली. मागच्या वर्षी बेकारीला कंटाळून एक बेरोजगार तरुण आला होता जीव द्यायला. मी त्याला अडवून त्याची सायकल मागितली. त्यानं कुठलाही विचार न करता मला दिली. मी त्याला म्हणाले की तू फक्त नोकरीसाठी इंटरव्ह्यू दिलेस, पण व्यवसाय धंदा ग्रामीण कुटीरोद्योग हे पर्याय समोर असताना नोकरीसाठी का धडपडतोस? आणि जे लोक बक्कळ पैसा कमावतात असं तुला वाटतं त्यांना तू तसं विचारलं तर ते म्हणतील की आम्हाला परवडत नाही. त्यांना अजून जास्त पैशाची अभिलाषा असेल. मग ही सायकल फक्त तुझ्याकडे आहे म्हणून तर मला तू श्रीमंत वाटतोस. असं म्हणून ती सायकल मी त्याला परत दिली आणि सांगितलं की या सायकलचा उपयोग करून तुला शक्य होतील तितक्या वेगवेगळ्या वस्तू खेळणी खरेदी कर आणि दूर दूर पर्यंत विकायला जा. खूप मेहनत कर. जिथं लहान मुलं असतात अशा पाळणाघरांची ठिकाणं शाळा बागे या वस्तू विकण्याचा प्रयत्न कर. खेळणी विकण्याचा प्रयत्न कर. तुझ्या गिरायकांशी नम्रतेनं आणि गोड बोल. फक्त 1 महिना इतकं कर. तुला फायदा झाला नाही तर जीव द्यायला 1 महिन्यानंतर पुन्हा ये. मी तुला अडवणार नाही. माझ्या बोलण्यानं त्याला धीर आला. आईच्या मायेनं त्याच्या डोक्यावरून मी हात फिरवला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो निघून गेला आणि 8-10 दिवसापूर्वी माझा शोध घेत तो रात्री माझ्यासाठी मिठाई घेऊन आला. त्याला सांगितलं की त्याच्या खेळण्याचा व्यापार खूप छान चालतोय. मागच्या वर्षी त्याच्याकडून आत्महत्या घडली असती तर आई वडिलांना रडायला हा जन्म देखील पुरला नसता. अशी त्यांची अवस्था झाली असती असं तो म्हणाला. तिचं हे सारं बोलणं ऐकून मी आत्ता कुठं भानावर आले. त्या तरुणाला नोकरी नव्हती, पण मला तर कमी पगाराची नोकरी आहे. शिवाय आत्महत्या करण्याचा निर्णय हा क्षणिक असतो. तो क्षण टळला तर पुढच्या आयुष्यात अनेक सुखाचे कण वाढून ठेवलेले असतात. हे त्या तरुणाच्या उदाहरणावरून मला स्पष्ट जाणवलं. माझे विचार सुरू झाले. आपण मेल्यावर आपल्या मुलांकडे कोण पाहणार? त्यांचे लाड कोण पुरवणार? त्यांच्या बालपणाचा आनंद आपण मेल्यावर हिरावला जाईल. हा अधिकार आपल्याला कोणी दिला? विचारांचं हे थैमान मला मृत्यूपासून दूर नेऊ लागलं आणि त्या स्त्रीकडे पाहण्याची माझी नजर बदलून गेली. मला ती स्त्री मानवी वाटेना. ही स्त्री स्वतःला आडाणी म्हणून घेते, पण तिचे विचार अशा तऱ्हेचे असतील असं मला वाटलं नव्हतं. ती खरोखरच कोणी स्त्री होती का? की माझी जीवनाबद्दलची मुलांबद्दलची स्वतःला वाटणारी ती आसक्ती होती? आसक्ती जीवन जगण्याची प्रेरणा प्रत्येक जीवाला देते. सजीवांची मूलभूत प्रेरणा ही जीवन जगण्याची इच्छा असते. मुळातच मरणाची इच्छा किंवा प्रेरणा मनात धरून कोणी जन्माला येत नाही. आसक्ती बालपणाच्या आनंदाची, हट्ट करण्याची, तारुण्याच्या प्रेमाची, आसक्ती प्रणयाची, आसक्ती शिकण्याची, पैसा मिळवण्याची, घर संसार उभा करण्याची, आई होण्याची, मातृत्व मिळण्याची, आसक्ती नातवंडांना खेळवण्याची, वाचन करण्याची, गाण्याची, निसर्गाची. होय, या आसक्तीनं तर माणसाचं जीवन सुंदर केलंय. पशु पक्षी हीच प्रेरणा घेऊन घरटं बांधतात, पिल्लांना चारा भरवतात. आकाशाबद्दल वाटणाऱ्या आसक्तीनं तर जमिनीतली झाडं उगवतात. आकाशाच्या दिशेनं उंचच उंच वाढून झेपावतात. होय, हीच जगण्याची प्रेरणा माझीही. म्हणून मला जगायचंय, गाणं शिकायचंय,
सुंदर निसर्ग पाहायचाय, मेळघाटात जाऊन आदिवासींसाठी काम करायचंय, नोकरीतून निवृत्त झाल्यावर ब्रह्मगिरीच्या टेकड्यांच्या जवळ झाडं लावायची आहेत, बाबा आमटे यांचा आनंदवन बघायचंय, महाराष्ट्राला लाभलेल्या समुद्र किनाऱ्यावरून पायी भटकंती करायची आहे. खूप वर्षापासून याच गोष्टीची इच्छा मनात जपली आहे. हेच तर माझ्या जगण्याचं प्रयोजन आहे. या सर्वांचीच मला तीव्र ओढ आहे. या इच्छा पूर्ण होण्याआधी मी स्वतःला कसा संपू? माझ्या स्वप्नांचं काय होईल? मी विचारांच्या तंद्रीतून बाहेर आले. क्षणभर थांबले. आजूबाजूला पाहिलं तर तिथं कोणच नव्हतं. मग स्त्री अचानक कुठं गेली? ती स्त्री नसून माझी जीवनाबद्दलची आसक्ती होती का? होय, ते आसक्तीचं पिशाच्य होतं. अरे बापरे, मी इतका वेळ त्या पिशाच्य स्त्रीशी बोलत होते की काय? हा विचार मनात येताच मला दरदरून घाम सुटला. मी त्या अंधाराला, नदीच्या खळखळाटाला, भयान शांततेला घाबरू लागले. त्या गूढ मंतरलेल्या भयंकर रात्रीची दाट भीती माझ्या मनावर बसली आणि मला मरणाची प्रचंड दहशत वाटू लागली. मरणापासून पळ काढण्यासाठी मी गोदावरीच्या त्या उंच पुलापासून दूर दूर जाऊ लागले. पण जीवनाची आसक्ती माझी पाठ सोडत नव्हती. तिने माझी पाठ सोडली असती तर माझं मरण अटळ होतं. मी जोराने धावत सुटले, अगदी वेगाने, न थांबता. माझा श्वास फुलला होता, मन रिक्त झालं होतं. जगण्याची उर्मी मनात दाटली होती. मी घराकडे परतले. या घटनेला कित्येक वर्ष झाली. मी जीव द्यायला गेले होते यावर माझा विश्वासच बसत नाही. त्या रात्री भेटलेल्या पिशाच्य रूपी आसक्तीनं अजून मी झपाटलेलीच आहे. तीच मला जगण्याचं बळ देतीये. मला जगायचंय, खूप खूप जगायचंय. तर या कथेतून उत्तर मिळालं ना प्रश्नाचं? आत्महत्या हा दुःख आणि एकटेपणा हा उपाय अजिबात असू शकत नाही.